तर हॅलो मित्रांनो, हा आहे पार्ट 2. आपण चाललो अजून वरत. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर माझ्या सोबती सामने सामने चालत होता. मी पट्टपट्ट उतरून घेतलो पायऱ्या. हा पट्टपट्ट चालतच नव्हता, तरी माझ्या हातात होता परसाद, तर मी खाऊन घेतलो. नाही तर हे हिसकून घेते पोट्टे. मग डायरेक्ट आलो जवळ गेलो. तू कसा इकडे व्हिडिओ लंबावत होता, तर रपरप रपरप व्हिडिओ करून घेत. इकडे तिकडे पाहिलं त्या काकाजीला व्हिडिओ घेत होतं. ते तर माझ्या मागे झाडू घेऊन दबलले बा, झाडू दाखवत होता. मग मी रप 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 पायऱ्या उतरून घेतलो. मग पायऱ्या उतरलो आणि डायरेक्ट आलो गांधीजीच्या 3 बंदराजवळ. तर ते तर माझ्याकडेच पाहत होते. ते असे माझ्याकडच्या सखीच्या नजीकनेच पाहत होते. बंदरात असे पाहत होतो, तर मी डायरेक्ट हनुमान दादाले नाव सांगायला गेलो त्याच्या जवळ. हनुमान दादाले नाव सांगितलं तर मी तिकडे गेलो तर समुद्रच दिसला यार मले एक काका म्हणे तो समुद्र नाही होय म्हणे, जाऊन पाय म्हणे, तलाव होय म्हणे. मी म्हणलं हो का, तलाव होय का म्हणलं. काका मग मला बैलनं बुईलच म्हणायला लागला. तर मग मी आपली बेइज्जती करून तिथून चालला गेलो. मग तिथून थोडंसं अजून पाहिलं होतं इकडं. मला पाहून तो आपला ढुंगणच खाजवायला लागलो यार. मी त्या काकूकडे थोडसा का पाहिला, तर ते नमस्कार करून आपल्या पोरीची गोष्ट करत होती माझ्यासोबत. मोठ्या काका तर मागात रागातच रपकन 2 सेकंदात खाली पाण्यातून जायचं होतं. तर मी पॅन्ट वरतं केलो ना, निघलो पाण्यातून. 6ला पाण्यात पडता पडता वाचलो. मग आपला ब्लॉग लंबा होत होता, तर चला दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटून. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बाय.